नमस्कार, मी श्रेया सावंत फील द कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. जसा श्रावण महिना सुरू होतो तसा सर्वांना वेध लागतात ते आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कणकवलीतील गणपतीचे माहेरघर या गणपती कला केंद्राला भेट देऊन म्हणजे आज आपण इथे आलेलो आहोत. गजानना ओ गजानना आगमन झाले गणपतीचे, आगमन झाले गणपतीचे हो, आगमन झाले गणपतीचे. गणपती बाप्पा मोरया हो, गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया हो, मंगलमूर्ती मोरया, मोरया, मोरया. गणपतीचे माहेरघर कणकवली यांचे सर्वेसर्वा यांच्याशी आपण गप्पा मारूया. नमस्कार, आपलं नाव कसं? माझं नाव प्रणय प्रकाश गुरसाळे. तर ह्या ज्या मूर्त्या आहेत म्हणजे ही कन्सेप्ट तुम्हाला कुठून सुचली, कल्पना कशी आली? एक 10 वर्षापूर्वी माझे मित्र असेच म्हणजे पेण पनवेलचे माझे मित्र आहेत, त्यांच्याकडून मला संकल्पना ही आली. म्हणजे त्यांच्या ओळखीतून मी म्हणजे पहिला गेलो तिकडे, मूर्त्या वगैरे बघितल्या. असं त्यांच्या ते बघण्यासाठी मैत्रीत गेलो होतो. मग नंतर मग वाटलं की आपण असं काहीतरी करूया, आपल्या अंगात सुद्धा काहीतरी कला आहे ना. मी तर पहिल्यापासून चित्रकलेची मला खूप आवड होती, त्याच्यामुळे मी हे सगळं मनात घेतलं की मला पण काहीतरी व्यवसाय सुरू करायला पाहिजे. कारण गरिबीतून दिवस काढले होते, त्याच्यानंतर म्हटलं काहीतरी चालू करायला पाहिजे. मग तिथून मी 27 गणपतीची सुरुवात केली पहिल्या वर्षी. आज मी 300-400 गणपती विकतो. आणि किती वर्ष झाली ह्या तुमच्या? 10 वर्ष पूर्ण झाली, हे 11 वर्ष आहे. हे 11 वर्ष. आणि आज सध्या ह्या स्टेजला किती मूर्ती आहेत? आत्ता आपल्याकडे 250च्या वरती आहेत, पण अजून 2-3 ट्रक यायचे दाबले अजून. ओके, म्हणजे 27 मूर्त्यांपासून सुरुवात केली आणि आता 250-300 आणि अजूनही ट्रक येणार आहेत. आणि जेव्हा या पेनवरनं मूर्त्या येतात त्यावेळी तुम्ही काय काळजी घेता, म्हणजे कसे तुम्ही आणता? काळजी म्हणजे खूप स्लो, फर्स्ट सेकंड थर्ड गिअरवर एकदम खूप रस्ता खराब आहे आत्ता सध्या तरी. आणि स्लो खूप गाडी यायला लागते. दुसरी गोष्ट काय की भाडं खूपच वाढले आता, म्हणजे 32,000 रुपये एका ट्रकामागे द्यायला लागतात भाड्याला. आणि मग खूप स्लो यायला लागते, ती खूप काळजी घ्यावी, खूप काळजी घ्यायला लागते. आणि जरी समजा काय जर प्रॉब्लेम झाला तरी मी एवढे इतके वर्ष करतोय ना, तर शिकून सुद्धा आलो की आपल्याला जोडकाम वगैरे येते, कलर काम करतो, सगळ्या गोष्टी होतात आपल्याकडे इथे. ओके. आणि मग पेंटिंग सुद्धा होते, सजावटी होतात, सजावटी होतात. ओके. मग काही मूर्त्यांना मी बघितलं धोतर नेसवलंय, तर मग ते पण तुम्ही नेसवता कसं? हो, आम्ही पण नेसवतो. ओके. मग त्याचे वेगळे चार्जेस असतात? वेगळे चार्जेस असतात. मुंबईला आता कसं होतं, नवीन मूर्त्या असतात, काय ना काय लालबाग परळ वगैरे तिकडे ना, हे धोत्रांचे फेट्यांचे असे ट्रेंड हे काय ना काय होत असतं. मग आम्ही फेसबुकला वगैरे बघतो, मग आपल्याला काहीतरी करायला पाहिजे असं, तसे आम्ही करायला बघतो. कारण त्यामुळे सगळ्या मूर्त्या अशा नवनवीन आणि वेगळ्या दिसत आहेत तिथे. तसंच की ऑनलाईन सुद्धा मला बुकिंगला फोन येतात, मी मुंबईवरून सुद्धा बुक करतात. गुगल पेला मी नंबर पाठवतो आणि मग बुक करतो त्यांच्या मूर्त्या, मग ते मला गुगल पेला पैसे पाठवतात. ओके.
तर या गणेश शाळेत आणखी एक गणेश भक्त इथे आले, तर त्यांच्याबरोबर गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तर तुमचा गणपती इथे असतो? हो, आमचं दरवर्षी आम्ही इथं चूज करतो. आम्ही आता पण चूज करायला चालू आम्ही गणपती. मग केला सिलेक्ट? हो, येस, केलाय आम्ही. आता तरी आम्ही हा सध्या बघतोय गणपती. अजून आमचे बाकीचे फॅमिली मेंबर्सला म्हणजे फोटो अजून वगैरे 2-3 वेळा येणार? हा, अजून 2-3 वेळा. येणार. शेवटपर्यंत आम्ही येऊन बघतच असतो. ज्वेलरी वगैरे कशी आपण हे करतात वगैरे, हे चांगले सहकार्य पण करतात आम्हाला. आमच्या म्हणण्यानुसार सगळं ते पूर्ण ज्वेलरी वगैरे करून देतात. ओके. तुम्हाला ह्याची इन्फॉर्मेशन कुठून मिळाली? ऍक्च्युली आमचे पप्पा पण ह्या क्षेत्रातलेच आहेत, आर्टिस्टच आहेत. त्यामुळे त्यांना ग्रुप वगैरे जॉईन करण्यात आले. त्यानंतर आम्ही जवळपास 5 ते 6 वर्ष इथूनच घेऊन जातोय आता गणपती. ओके. थँक्यू. धन्यवाद. हां. पेण म्हणजे बाप्पाचे माहेरघर असे म्हटले जाते. या ठिकाणी गणेश मूर्त्यांच्या वेगवेगळ्या आकारच्या मूर्त्या पाहायला मिळतात. जसे हापूस आंब्याचा उल्लेख केला की देवगडचं आठवण येते, तसेच गणेश मूर्तींची निर्मिती असा विषय आला तर रायगड जिल्ह्यातील पेण या शहराचा उल्लेख आवर्जून येतो. 100 वर्षांची परंपरा असलेल्या गणेश मूर्तींची लाभलेलं हे शहर फक्त मुंबई, पुणे किंवा गोवा या ठिकाणीच मूर्त्या पाठवल्या जात नाही, तर साता समुद्रापार सुद्धा या मूर्त्यांची मागणी असते. कोरोनाच्या काळात आणि यावर्षी काय रिस्पॉन्स आहे, म्हणजे काय वेगळेपण आहे? कोरोनाच्या काळात ना लोकांना बाहेर पडायला भेटत नव्हतं. म्हणजे कसं आहे, आता आपल्याकडून गोव्यापर्यंत गणपती जातो, तिकडे रत्नागिरी साईडपर्यंत गणपती जातो. मग तिकडची लोकांना कोरोनाच्या काळात 2-3 वर्ष आली नव्हती आणि त्यांना एवढा खूप लांब पडायचा. परत हा सगळा प्रवास आणि सगळ्या लॉकडाऊनमध्ये पोलीस अडवायचे, त्याच्यामुळे खूप त्यांना त्रास व्हायचा गिरायकांना. पण ती गिरायकं ह्या वर्षी लवकर माझ्याकडे आली आणि मी 80 दिवस आधी बुकिंग चालू करतो. 80 दिवस आधी? 80 दिवस आधी. मग गणपती आदल्या दिवशीच घेऊन जातात की कसं करतात? एक माझ्याकडून 8 ते 10 दिवस आधी जायला सुरुवात होते गणपतीची. हो.
आपल्याकडे अशी प्रथा आहे की गणेश शाळांमध्ये आपण पाठ देतो आणि त्यानंतर त्या मूर्त्या तिथे बनवल्या जातात. पण सध्याच्या युगात बाहेरगावी लोक असलेल्यांना इथे लवकर येणं पॉसिबल नसते, सुट्ट्या नसतात तेवढ्या. त्यामुळे ही पाठ देणं किंवा अचानक आल्यानंतर किंवा गावी लोक नसल्यामुळे त्यांना पाठ देणं शक्य नसतं. त्यावेळी अशावेळी तुम्ही इथे येऊन मूर्त्या बुक करून घेऊन जाऊ शकता. त्यासाठी आधीच तुम्हाला पाठ देण्याची आवश्यकता भासणार नाही. तर तुम्ही या गणपती शाळेला नक्की भेट द्या आणि तुम्हाला आवडलेल्या मूर्त्या तुम्ही बुक करू शकता.